अंजनगाव सुरजी तालुक्यातील पिंपळगव्हाण येथील शेत शिवारात असलेल्या ई-क्लास जमिनीवरील हिरव्यागार आणि जुनाट झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या अवैध वृक्ष तोडीमुळे स्थानिक वृक्षप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या ई-क्लास जमिनीवर कडुलिंब, बाभूळ, चिंच यासारखी मोठ्या प्रमाणावर जुनाट आणि सावली देणारी झाडे आहेत। तसेच येथे सामाजिक वनीकरण विभागानेही वृक्ष लागवड केली आहे। मात्र सध्या या परिसरात उघड्या डोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून कापलेली झाडे जागेवरच पडून असल्याचे चित्र आहे। एवढेच नव्हे तर काही शेतकऱ्यांनी शेताच्या धुळे बंधाऱ्यावर लावलेल्या आगींमुळे रस्त्यावरील झाडे जळून उन्मळून पडत आहेत। यावर्षी तापमानाचा पारा 46 अंशावर पोहोचला असताना दुसरीकडे मात्र पर्यावरण नष्ट करण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे। या गंभीर प्रकाराबाबत वृत्तपत्रांमध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत असूनही ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे साफ डोळेझाक करत आहेत। अधिकारी केवळ एसी कार्यालयात बसून आराम करतात, प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाहणी करायला त्यांना वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक करीत आहेत। निसर्गाच्या या ऱ्हासामुळे भविष्यात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या बेसुमार वृक्ष कटाईची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।